नमस्तक झुकवितो लखबाईच्या चरणावरी लखबाईच्या चरणावरी शेतकरी राहत होता त्या दिवस आदिमाई शक्तीला मनोभावाने पूजा करायची देवाऱ्यामध्ये आदिमाई शक्तीचं दर्शन घ्यायचं नतमस्तक आई वडिलांची सेवा करायची आईचं दर्शन घ्यायचं वडिलांचं दर्शन घ्यायचं दैवत माझे घरी कशाला पंढरपूर अगोदर आई वडील आणि मग देव मंदिरात जायचं आईचा आणि वडिलांचा किती उपकार असतील आपल्याला माहितच नाही ठाऊकच नाही जिथं देव आहे तो देव विसरलो आपण आणि दुसऱ्या देवाच्या पाठीमागे पण नीतिनियमाने आईचं वडिलांचं दर्शन घ्यायचं आणि देवाच्या आदिमाई शक्तीला नमन करायचं आणि मग आम्हाला हात लावायचा असा दर दिवसाचा नित्यनियम आणि मग अरे वर्ष भक्ती झाली आणि भक्ती झाल्यानंतर आदिमाई शक्तीनं त्या शेतकऱ्याला कशी भेट दिलेली ऐकूया कथा चला दर्शन दिल सिद्ध करायला दर्शन दिल सिद्ध करायला मनी आनंद त्याचा झाला आणि मनी आनंद झाला बाई बाई मनी आनंद झाला बाई बाई मनी आनंद झाला मनी आनंद झाला बाई बाई मनी आनंद झाला मनी आनंद झाला आदिमाई शक्ती साक्षात प्रकट झाली आणि त्या शेतकऱ्याला दर्शन दिलं म्हणजे माग काय मागायचे ते माग त्याचा सुद्धा विश्वास बसताना आदिमाई शक्ती मला प्रसन्न झाली खऱ्याने देवी आहे का पण आदिमाई शक्तीने सांगितलं मी कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे माग काय मागायचं बघा माणूस फसतो कुठं आणि चुकतो कुठं एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळी आदिमाई शक्तीने सांगितलं माग तुला काय मागायचं आणि मग दिवसभर हात पसरला आणि सांगितलं म्हणजे आई भरपूर असं दारिद्र्य आहे मला ग्रासलेलं दारिद्र्य आहे माझं चांगलं कर म्हणजे मला बंगला दे माडी दे गाडी दे सगळं काय कोणाला वाटतंय आदिमाई शक्तीने आदिमाई शक्तीने मनात विचार केला म्हणजे खऱ्याने दारिद्र्य ग्रासलेलं आहे मग आदिमाई शक्तीने काय केलं महालक्ष्मीने मनात विचार केला आशीर्वाद दिला सिद्ध करायला आशीर्वाद दिला सिद्ध करायला निघून गेली कोल्हापुराला आणि गेली या कोल्हापुराला कथेमुळे स्टॅमिना कमी होत असाल तर चहा करायला सांगतो जरा स्टॅमिना ठेवायचा गोडाचा चहा करू आदिमाई शक्तीने दर्शन दिलं अरे आदिमाई शक्ती कोल्हापूरला निघून मग कोणाला सांगायचं नसतं देव भेट दिला पण ह्याला दमनी करा म्हणले आदिमाई शक्ती भेटली कधी माझं चांगलं होईल
कधी मला पैसे भेटतील, कधी लॉटरी लागेल, ही तर पद्धतच पडून गेली. देवाला 1000 नवस आणि भक्ती 1 दिवस. किती? 1000 नवस आणि भक्ती 1 दिवस. काय काय लोक लॉटरी लागायचे सुद्धा मारुतीच्या पुढे जाणार, आंघोळ करणार, मारुतीच्या पुढे मिठाच्या उदाचं घर ठेवणार. मारुती राया बघ रे 151 रुपयाचं लावलंय. काय काय झोपच लागला नाही, कुणा तुला गेल्याशिवाय काहीतरी. मग काय मारुती म्हणला मी काय एजंट नाही काय लॉटरीचा, मुंबईचा का कल्याणचा नाही. भक्ती मला मागायचं, देवाला काय मागायचं हे सद्गुरू सांगतात. म्हणून संत सांगतात सद्गुरू वाचून साबळीला सोयी धरावे ते पाय आले आधी. सद्गुरू सारखा पाठीला काही इतराचा लेखा कोण करी. म्हणून भक्ती मनात पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मग शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे? शेतकऱ्यांनी मनात विचार केला, त्याला कंटाळलं. काय खरं असतं म्हणलं देवाचं. लोक म्हणतात देव पावतो होतं तसं होतं. नाही म्हणलं 4 बैलाचा नांगर शेतामध्ये धरला आणि त्या शेतकऱ्याने काय केलं? शेतकऱ्याने मनात विचार केला, नांगर धरला शेताला. दुसऱ्या तिसऱ्या मुलाला पेटी लागली तासाला, पेटी लागली तासाला, लागली तासाला, लागली तासाला. चौथ्या प्रकारा नांगर गुंतला आणि त्या नांगराच्या तासाला जे भली मोठी अशी घाची पिटी लागली, ₹100 रुपये. जसे आकाशात वीज चमकाल इतका मोठा आवाज झाला. नांगर थांबला, 4 बैल सुद्धा थांबली. ज्याने नांगर थांबला होता ते सुद्धा थांबला आणि माती उघडून पाहिली तर भली मोठी घाची पिटी. मग एकट्याला उचलत नाही. याला करावं काय नेमकं? जर शेजारचे शेतकरी बरोबर, शेजारी जर बरोबर, तर ही जी काही रक्कम आहे देवाने दिलेली सरकार जमा होईल. पैशाच्या बुद्धी सुस्ती माणसाला परत पेटी झाकून देऊ. आणि त्यांनी काय केलेलं आहे? शेतकऱ्यांनी मनात विचार केला, निगुणाला वाढला बोलतो बायकोला आणि सांगतो बायकोला, बोलतो बायकोला, सांगतो बायकोला, बोलतो बायकोला, पळत घरी आला. स्टॅमिना माझाच राहिला असं मला वाटतं शेवट. का तर आपण शिरा खाल्लेला आहे जास्त नाही, लापशी आहे का? लापशी खायला कोण नव्हतं, पण आम्ही येताना वडापाव खाल्लाय. पेट्रोल ठीक आहे, जाताना थोडं थोडं जेवणार आहे. घरी पळत आला आणि बायको दारात उभी होती. त्याला बघितलं की तिला वाटलं कोणासंग भांडण झालं, कोणासंग हाणामारी झाली बांधासाठी किंवा जनावर कोणाच्या खानात गेलं. हातामध्ये पाणी तांब्या भरून आणि त्यांना सांगितलं घ्या पाणी. नाही म्हणलं घरात चल अगोदर तुला सांगतो. म्हणजे काय झाले? त्याला म्हणलं घरात अगोदर घरात चल म्हणून तुला सांगतो. आणि मग घरात जाऊन ती आपल्या बायकोला सांगायला लागला मला आपल्या शेतामध्ये नांगराच्या तासाला धनाची पेटी लागली आहे, आपल्याला लक्षणे पावलेले आहे. कधी कधी पावते? कष्ट केल्याशिवाय नाही. त्याला सुद्धा नांगर धरावा लागतो आणि भक्ती सुद्धा कष्टच आहे. चंदनासारखा देह उघडावा लागतो तेव्हा देव पावतो. लगेच झालं पोत्राचं गेलो गेले सगळं असं काही अनुभव घ्यावा लागतो, तोंडात हरून घ्यावा लागतो. कष्ट आहे का नाही? कलेला सुद्धा विशाल नाही लांब फिरलाय. मुंबई सारख्या ठिकाणी अरुण शिंदेकर याद लागल्यासारखं करत होता ते. त्याला कष्टच करावं लागतं, त्यालाच कष्ट म्हणतात आणि कष्टाला फळ असतं. मग बायकोला सांगितलं मला कोणाला सांगू नको. बाय माणसं राहते. मग पती पत्नीने काय केलं? पती पत्नीने विचार केला, निघून गेले शेताला. धनाची पेटी उचलून दिली त्याच्या डोईला. निघाली वाड्याला आणि निघाली वाड्याला. निघाली वाड्याला, निघाली वाड्याला, निघाली
म्हणतात ना बिडी माणसं बायांना काय कळत नाही, शांत राहा, चुलीपुरतं बघायचं. तिनं गेल्या गेल्या सांगितलं म्हणजे अगोदर बैल सोडा, नांगर सोडायला त्यांना वैरण टाकून द्या म्हणले आणि पिटीत धोतरामध्ये बांधली, त्यांच्या डोक्यावर दिली, घरी आली. दिवस मावळला, जेवण झालं, पण रात्रभर दोघाचा विचार करायचं काय म्हणजे पैसे. ती सांगतो विचारतोय आपल्या बायकोला, म्हणजे काय करायचं. अहो म्हणले घरावर कार काढा आणि म्हणले गावात नसल तसला वाडा बांधू. आता बंगला आहे, पहिला वाडा होता चिरबंदी, ढेलज असायची, ढेलजला टेकवर बसायला पाठीमागं नक्षा असायची, तसला वाडा बांधा. आणि आपण काय नट्ट बघताय का म्हणजे दोघाचा शोभून निसणारा जोडा म्हणजे बसायला घ्यायचा काटेवाडी घोडा आणि बांधकाम चालू कर म्हणले उद्या सकाळ जा म्हणले इसार द्यायला गेला मिस्त्रीला म्हणले आणि पाया खालून द्या. पैसे आल्यावर बुद्धी बदलते, सगळं काही चलन वलन बदललं जातं. मग सकाळ झाली आणि त्या शेतकऱ्यांनी काय केलं नाही, शेतकऱ्यांनी विचार केला, इसार दिला गोवण्याला, इसार दिला गोवण्याला, पाय तो खालीला आणि सुरुवात मिस्त्रीला इसार दिला, पाया खायला चालू झालं. सकाळ सकाळ आंघोळ केली आणि डायरेक्ट डोंगऱ्याच्या दारात घेतली. मिस्त्री आहे का, त्याची बायको बाहेर आली म्हणजे आई म्हणले आम्हाला जरा बंगला बांधायचा म्हणजे चिरबंदी वाडा आणि इसार द्यायचा तुम्हाला. म्हणले पैसे काय म्हणला, चोरी करून देईल म्हणला. तुम्हाला कशाला टेन्शन घ्या, एखादं काम फसलं म्हणजे काय सगळ्याची कामं फसते काय, पुण्याला झालं म्हणजे काय सतत तसं होतं का, असं होतं का. दिला इसार आणि पाया खांदाय चालू झाला, बांधकामाला सुरुवात झाली आणि बांधकाम हळूहळू चाललं आणि हा सुद्धा सावकार झाला. हातामध्ये 5 अंगठ्या, या बोटामध्ये 5, इकडं 5, हातामध्ये घड्याळ, एक चमची, पहिले एक चमची होता, आता लय आले अनेक काय काय आलंय, कुठं काय काय काय. पहिले एक चमचीला लय होतो. रेडिओ फिलिप्स, मर्फी, बुश अशा कंपनीचे रेडिओ असायचे. एक जर रेडिओ गावात कोणी आणला ना तर त्याला लोक बघायला आवडीनं जायचं. सायकल आणली तर अख्खं गाव बघायला जायचं. आता एका घरात 5-5 गाड्या आहेत. आता कोण सुद्धा कोणाकडे बघायला नाही, जग बदललेलं आहे. वाडा बांधून तयार झाला, वास्तू शांतीचा कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये कोणी दिलं, कोणामुळे झालं हे माणूस विसरतो. जाण म्हणून माणसातला माणूस हरवतो, माणसात राहत नाही, माणूस की राहत नाही. आणि मग त्या शेतकऱ्याने घराची वास्तुपूजा कशी केलेली आहे. चला वास्तू शांतीचा शासोहळ गेला. शेतकऱ्यांनी मनात विचार केला, वास्तू शांतीचा सोहळा होईल नाही, आठवलेला खवायला गर्वताना चढला आणि गर्वाने फुगू लागला.